जोहार. आज आम्ही जव्हारच्या कुठलं गाव आपलं हे वंडारीपाडा या ठिकाणी आलोय. अत्यंत दुःखद घटना, हृदयद्रावक अशी घटना घडली वाणगावमध्ये. आसनगाव या ठिकाणी जे कॉलेज आहे, त्या आसनगावमध्ये जे ॲग्रिकल्चरचं कॉलेज आहे, या कॉलेजमध्ये रुपाली गावित नावाची 19 वर्षाची फक्त मुलगी ही या आमच्या आदिवासी समाजातून तिथे शिकायला गेली होती. आणि तिचं दुर्दैवी तिने गळफास घेतला असं ते म्हणतात, परंतु गळफास हा ती घेऊच शकत नाही, तिच्या आईवडिलांचं म्हणणं आहे. कारण की 1 वाजता तिचं बोलणं झालेलं. आज आम्ही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथे आम्हाला कळलं की बाबा आम्ही चौकशी करतोय, परंतु चौकशीमध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी राहू नयेत आणि नक्की खरी कारणं काय आहेत आम्ही प्रत्यक्षात पाहिलं नाही. परंतु म्हणून त्यांच्या घरी आम्ही आलोय की नक्की घटना काय घडली, त्या दिवशी तुम्हाला कधी माहिती पडलं आणि मुलीचं कुठे काय प्रेम प्रकरण होतं की नव्हतं, की नक्की तिला काय टेन्शन होतं, ह्या संदर्भामध्ये तिचे आई वडिलांचं म्हणणं काय आहे, ते आई वडिलांचं म्हणणं काय. आम्ही रुपालीला फोन केला तर चांगली बोलली. रुपाली सांग आम्ही चांगले आहोत, सांग काही नाही. मग घडभर आम्ही माळान गेलो तिकडं. मग आम्ही तसे 4 वाजता बरोबर मॅडमने फोन केला काय रुपाली नाही आहे, नाही शुक्रवारी घरी आली काय. तर मी सांग नाही म्हणून गेली तशी तिकडंच म्हणा आहे तसे. मग ती सांग मॅडम बोलली काय रुपाली गायब झाली आहे सांग. तर मी लगेच रडायला लागलो. तर मग काय नक्की मला सांगा, नाही तर काय करू म्हणून अशी सांगायला लागलो. तसे मॅडम सांगा काय तिने गळफास घेतला काय, आता तुम्ही लवकर या. तर मग मी सांगा काय काय गाडी काय काही आहे ती मी पटकन या असं हडाक मी बोललो. मग ते तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्ही स्वतः होते ना तिथे, तुम्ही गेले तिथे नंतर गेले तुम्ही, तुम्हाला असं काय आढळलं का तिथे का तिने खरंच घेतला असेल असं? नाही असा विषय आढळलं नाही. आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला असं आढळलं काय म्हणजे ते पत्रे पण एकदम कमी अंतरावर होते आणि असे ज्या कपडे सुकट टाकत त्या दोऱ्या होत्या, त्याला तिने ते फास घेतलेला होता, एवढं आम्हाला आढळलं फक्त. अच्छा. आणि पण ती चप्पल वगैरे पायातच होती, चप्पल पायातच होती आणि समोर खुर्ची पण होती, ती पण म्हणजे पडलेली असं विस्कटलेलं काहीच नव्हतं. म्हणजे त्यांनी ते पूर्ण झाल्यानंतर पूर्ण सेटअप तसं होतं. म्हणजे असं वाटतच नव्हतं का तिथे काहीतरी तिचा सोबत झालं असं. तुम्हाला काय संशय आहे? संशय म्हणजे हॉस्टेलमध्ये काहीतरी झालं असं आम्हाला वाटतंय. हत्या झालेली असं वाटतंय. तुम्हाला काय वाटते काय झालं असेल? मला वाटतं का आमच्या पोरीच्यामध्ये काही दोष नाही त्याच्यात, म्हणजे घातपात झाला असेल असा अंदाज आमचा आहे सर. आई वडिलांचं त्याच्या कुटुंबियांचं जे म्हणणं आहे त्या म्हणण्यानुसार ती मुलगी इतकी शांत स्वभावाची, कोणाशीही न बोलणारी, एवढी शांत स्वभावाची मुलगी आईशी 1 वाजता बोलते आणि 2-2:30च्या दरम्यान ही घटना घडते. 2-2:30च्या दरम्यान ही घटना घडल्यानंतर त्यांना इमिजिएट पोलीस स्टेशनला कळवणं, आई वडिलांना कळवणं, हे तेथे असलेले जे कोण अधीक्षक असतील, तिथे वॉर्ड बॉय असतील किंवा तिथले जे वॉर्डन असतील, लेडीज असणार किंवा मॅनेजमेंट आहे, त्यांचं कर्तव्य होतं. परंतु त्यांना 4 वाजता फोन येतोय. म्हणजे जी 2-2:30 वाजता घटना घडते आणि ती कुटुंबियांना कळवण्यासाठी जो मधला जो कालावधी घेतलाय, त्या कालावधीमध्ये हा कालावधी खूप संशयाचा आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की त्या मुलीच्या पायामध्ये चप्पल जशीच्या तशी होती, बाजूला खुर्ची तशीच्या तशी होती, तिथे बादल्या तशाच होत्या, वस्तुस्थिती तशीच्या तशी होती. याचा अर्थ तिला मारून लटकवलंय असा त्यांचा संशय आहे. मेन म्हणजे रविवार होता, रविवारीची सुट्टी होती. रविवारची सुट्टी असताना हॉस्टेलला राहणाऱ्या मुली, बहुतेक मुली तिथे राहणार, ते हॉस्टेलच राहणार असतील, त्या पुढे जाणार प्रत्येक. कारण की त्यांचं हप्त्याचं जे काम असतं, कपडे धुणं किंवा काय ते सफाईचं काम त्यांना करायचं होतं असेल, तर एवढ्या गर्दीमध्ये जर एक मुलगी जर येऊन तिथे जर आत्महत्या करते, हे फार चुकीचं आहे. आणि याच्यामध्ये ह्या गोष्टीचा संशय फार मोठ्या प्रमाणात तिथे तयार होतोय. तसं तर मॅडम सुरुवातीला ताईंनी सांगितलं का ती बोलली, मॅडम बोलली का तुमची मुलगी गायब आहे. अच्छा, ऍक्च्युली जर त्याला सांगायचं सरळ त्यांनी बोलले असते का तुमची मुलगी आली आहे का नाही, गायब झाली ह्या शब्दाचं खूप काहीतरी सांगून जाते. त्यानंतर त्यांनी सांगितलं का तुमच्या मुलीने गळफास घेतलाय. मग ह्याच्यामध्ये कन्व्हर्सेशन झालं, हे जे 2-5 मिनिटं ह्या मॅडमने 2-5 मिनिटं का लावले. आणि येण्याच्या अगोदरच त्यांनी जो पत्र तयार करून ठेवलेलं आहे, त्या पत्राची हँड रायटिंग आणि त्या मुलीची हँड रायटिंग पुढे जुळत नाहीये. हे आपण फॉरेन्सिक मध्ये आपण घेऊन जाणार आणि पुढचा तपास आपला म्हणतात की पालघर जिल्ह्यामध्ये
आदिवासी समाज हे जे हॉस्टेल आहेत, हे आश्रमशाळा आहेत, ह्या शिकण्यासाठी आहेत का मुलांना आत्महत्या करण्यासाठी? कारण की भारतभर, महाराष्ट्रात पण अनेक असे हॉस्टेल्स आहेत, अनेक अशा शाळा आहेत ज्यामध्ये इतर समाजाची मुलं पण जातात, पण त्यात कधी अशा घटना घडत नाही. परंतु आमच्या आदिवासी मुलांच्या हॉस्टेल आणि कॉलेजमध्येच अशा घटना का घडतात, याचा कुठेतरी आपण आढावा घेतला पाहिजे आणि शासनाने याच्यात एक गंभीरपणे दखल घेतली पाहिजे. त्याच मी उईके साहेबांना सुद्धा सांगेल, उईके साहेब तुम्ही ह्यामध्ये एक गंभीर दखल म्हणून हे प्रकाराला घ्या आणि इथून पुढे अशी घटना घडू नये यासाठी काहीतरी ठोस तुम्ही काहीतरी पावलं उचलली पाहिजे. कारण की आदिवासी समाज ऑलरेडी कातकरी असो, आता हा भिल्ल समाज असो किंवा इव्हन अशी जी समाज मागासलेली आधी मुलगी जिथे आम्ही झालेले डोंगराळ भागात आहे, इथून कमीत कमी 90 किलोमीटर पर्यंत ती मुलगी तिथे शिकायला येण्यासाठी, कधी जीव देण्यासाठी जाणार नाही साहेब. जर तिला जगण्याची असेल, तिला काहीतरी बनायचं असेल, काहीतरी स्वप्न असेल, या स्वप्नात जर कोणी जर तिचे पंख कतरून पाहत असेल, तिची झेप थांबवत असेल, तर अशा लोकांना कडक शासन झालं पाहिजे. यासाठी उलगान ब्रिगेड आम्ही प्रयत्न करणार आहोत.